शुद्ध चंदनाच्या गुणांनी युक्त संतूर चंदन. संतूर चंदन, विशेष प्रसंगांसाठी विशेष तेज. बेटा तुम तैयार नहीं हुई? आई एम रेडी मम्मा. इतने पुराने कपड़े पहन के चलोगी? स्कर्ट देखो कितनी छोटी हो गई है. बट मम्मी लेटेस्ट है. तो बाकी का कहाँ है? डैडी देखो ना. देखिए. तैयार हो जा बेटा, पार्टी के लिए लेट हो रहा है. जरूरत पड़ने पर सेंसर बोर्ड भी बनते हैं. बच्चों के लिए माँ बाप क्या क्या रोल अदा करते हैं. आशीर्वाद सिलेक्ट प्रेजेंट्स परवरिश, कुछ खट्टी कुछ मीठी. 21 नवंबर से रात 9:30 बजे सिर्फ सोनी पर. तू लक्ष्य पर नजरें गड़ा, घोड़े सा सर पर दौड़ जा, लोहे सा बन जल आग में, उठा वही जो गिर पड़ा, तू जीत का डंका बजा. एल्फ मोटर, जो आपकी बाइक इंजन को रखे फिट और आप रहें सबसे आगे. एल्फ मोटर, बाइक ऑयल फॉर विनर्स. जागरणामुळे रोज ऍसिडिटीचा त्रास होतोय. काहीतरी कायमचा उपाय शोधायला हवा. उपाय पेंटासिड, आयुर्वेदिक अँटासिड. ऍसिडिटीचा समूळ नाश, आणि तोही लगेच. लेटेस्ट कम्प्युटर, ओरिजिनल सॉफ्टवेअर आणि यूपीएस ऑफकोर्स. मायक्रोटेक UPS. वर्षानुवर्ष चालेल. तुमच्या डेटाचं रक्षण नक्की झाले. काळजी घे क्षणोक्षणी, हर क्षणी तुझीच अनुभूती स्पर्श करती, चिमुकले असा दुखणार नाही. न बोलताच मला सांगतोस आहे. स्वतःची काळजी घे. फक्त वॅसलीन पेट्रोलियम जेली तुमची काळजी घेते 100 पेक्षाही अधिक पद्धतींनी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. हे काय चाललंय? परीचे केस लांब असतात, मलाही परी बनायचं आहे. हिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हवं आधीपेक्षा काहीतरी जास्त. आता सिद्ध झालं आहे की पॅराशूट ऍडव्हान्सने केस वाढतात 3 पट जास्त. मग तुमच्या परीला मिळतील परीसारखे केस. पॅराशूट ऍडव्हान्स्ड, सुंदर आहे वाढणं. काळजी घे क्षणोक्षणी, हर क्षणी तुझीच अनुभूती स्पर्श करती, चिमुकले असा दुखणार नाही. न बोलताच मला सांगतोस आहे. स्वतःची काळजी घे. फक्त वॅसलीन पेट्रोलियम जेली तुमची काळजी घेते 100 पेक्षाही अधिक पद्धतींनी. Others blended, only the bold stand out. You seem to have bold taste. Suits me. Signature Premier World of 8 International Fashion Tour. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. येलोस्टोन लैंडमार्क इन्फोसिटी पेश करते हैं अनहद सम्मान 4 नवंबर को शाम 6 बजे सिर्फ जी पंजाबी पर. जी पंजाबी अनहद सम्मान, सह प्रायोजक फैनफ्यूरो, रेगुलेट योर ब्लड शुगर लेवल. रेडियो पार्टनर बिग FM, MDH, द रियल स्पाइस ऑफ इंडिया. मागे जेव्हा छटपूजेवरनं हे सगळं राजकारण झालं होतं, आणि तेव्हाही माझं हेच म्हणणं होतं की छटपूजेच्या नावावरती चाललेली जी नौटंकी यांची, हे आज गिरगाव चौपाटीवरती, दादर चौपाटीवरती, जुहू चौपाटीवरती हे जे काही सगळं चालू आहे, हे एक ताकद दाखवण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला हे आपली स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत हे सगळे नेते. हे कृपा सिंग आणि तो निरुपम ही सगळी लोक. निरुपमने पण का स्टेटमेंट दिलं, कशासाठी स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतर हा कृपाशंकर सिंग, हा मुंबईचा अध्यक्ष त्यांचा, हा त्याच्यात परत ती री उडतो. हे कोणतं राजकारण, काय चालू, काय आहे, कशासाठी चालू आहे? मला आज फक्त मुख्यमंत्र्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, उपमुख्यमंत्र्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मला फक्त एकच गोष्ट सांगायची याच्यातनं. काय त्या फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नसतील मला माहिती नाही, त्या गेल्या तेल लावत.
पण उद्या जर समजा अशा प्रकारची समजा स्टेटमेंट यांच्याकडनं येत राहिली आणि मुंबईमधला मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं. आज सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे, शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत. शांततेत महाराष्ट्र आहे. मलाही या गोष्टींची गरज नाही, आवश्यकता नाही, इच्छा नाही, आधीही नव्हती, पुढेही नसणार. परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील तर अशा प्रकारच्या दंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना. या कृपा सिंग आणि तो तुमचा निरुपम आणि हा कोण तो वाजमी बिजमी या लोकांना. जर माझा मराठी माणूस जर उद्या खवळला, रस्त्यावरती आला, मी हीच गोष्ट पहिल्यापासून सांगत होतो ना की प्रत्येक ठिकाणी ही आपली माणसं भरणं हा जो प्रकार चालू आहे, माणसं बोलवणं हा प्रकार चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आज 48 ट्रेन्स येतात, 48 ट्रेन्स. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या संपूर्ण भागातनं 48 ट्रेन येतात. कोण येतं या भागातनं आणि परत कोण जातं? या 48 ट्रेन रोज येतात. महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे सगळे पसरतात आणि नंतर हे असलं आव्हान देणार की आम्ही काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल. आता या क्षणाला चालतं व्हायचं नाही, या क्षणाला. आणि नंतर जर समजा या महाराष्ट्रामध्ये जर ह्यांच्यावरती हात उठला तर त्याच्यानंतर आमच्याकडे यायचं नाही आणि आम्हाला सांगायचं नाही यांनी की आम्हाला मारपीट होती आणि आम्हाला ह्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होतात. आता कुठे गेले बाकीचे सगळे आम्हाला सल्ले देणारे? कुठे गेले सगळे नेते? आता ही सगळी तुमच्यातली ही हिंदी चॅनलवाले, हे तुमचे अँकरवाले कुठे गेले? आता दिल्लीत बसून उपदेश करतात आम्हाला. तुमचा काही याच्यातला दोष नाहीये, परंतु हे जे तुमचे इथले हिंदी चॅनलचे अँकर जे आहेत ना, मी आज हे सगळं रेकॉर्ड करायला लावलेलं आहे. माझी प्रेस कॉन्फरन्सचा रेकॉर्ड होईलच, ती होतेच आहे. परंतु त्याच्यानंतर या हिंदी चॅनल्सवरती काय काय दाखवलं जाणार आहे, म्हणजे आम्ही ओळखतो ते आग उगला, काय झेर उगला. निरुपम आणि ह्या कृपाशंकर सिंगच्या तोंडात काय मत पडते का आता? आणि याच्यानंतर या हिंदी चॅनलवरती काय काय दाखवलं जाणार आहे, काय काय कशा पद्धतीने माझी प्रेस कॉन्फरन्स किंवा माझं बोलणं दाखवलं जाणार आहे, हे सगळं रेकॉर्ड होणार. रेकॉर्ड होणं चालू आहे आता, माझं सगळ्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. आणि माझा जे बोलणं आहे हे चुकीचं ट्रान्सलेट करून जर समजा हिंदी चॅनलच्या लोकांनी जर समजा महाराष्ट्रामध्ये देशभरात जर दाखवलं तर याच्यानंतर याच हिंदी चॅनलचा कुठचाही कॅमेरा महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, एवढं फक्त त्यांनी लक्षात ठेवायचं. मागे झाला तेवढा तमाशा खूप झाला. यांच्या टीआरपीसाठी हे वाटेल ते माझ्या नावाने काहीतरी खपवत राहणार. आणि ही जेव्हा खोबाडं जेव्हा वचवच करत असतात त्यावेळेला ह्यांच्यापैकी एक जण कोणी काही बोलणार नाही, ह्यांना कोणी काही समजवणार नाही. सगळे ह्यांना पाठीशी घेणार आणि माझ्यावरती 100 केसेस टाकणार देशभर. का? आता मी भडकाऊ भाषण करतो. मग ह्यांचं काय चालू आहे? हे मराठी माणसाला भडकवणं नाही. या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या लोकांना आश्रय दिला हा मराठी नेत्यांनी. म्हणजे हाच संजय निरुपम, हाच त्या उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईत होता. मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती छटपूजेचं आयोजन करण्याचं काम हे याच उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून या संजय निरुपमने शिवसेनेमध्ये असताना सुरू केलं. तोपर्यंत कोणाला माहिती पण नव्हतं की मुंबईमध्ये काय प्रकारच्या छटपूजा चालतात का, काय चालतात, कोणत्या पूजा असतात, काय माहिती पण नव्हतं. हे मोठ्या प्रमाणावरती गिरगाव चौपाटीवरती यांनी करायला सांगितलं आणि संजय निरुपमने सांगावं कोणी त्यांना सांगितलं ते काय करायला. ते हे सुरुवातीला आले की आपले हाजी करत आपले हात जोडत या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि मग आपलेच लोक गरीब बिचारा यांना बोलू कडे
आणि या गरीब बिचारांचं पुढे काय होतं हे आता समोर दिसतंय आपल्याला. याच इथे शिवसेना भवनमध्ये बंद करा जरा तुमचं, प्लीज. याच इथे शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता. ते काही छठपूजा, ते काय लाई चना बिना वगैरे हे सगळे प्रकार सुरू केले होते. याच कृपाशंकर सिंहांच्या घरी उद्धव ठाकरे गणपतीसाठी जायचे दर्शनाला. मला अजूनही आठवतंय, मी मुंबईमधल्या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचं एक प्रेझेंटेशन मी रंगशारदावरती केलं होतं आणि त्याचं संपूर्ण आयोजन झाल्यावरती रंगशारदामध्ये ते स्क्रीनवरती हा सगळा आमचं काम चालू होतं बघणं आणि त्याची ती म्हणजे कुठे या झोपडपट्ट्या वाढल्या आहेत, तिकडे कोणते खासदार आहेत, कोण आमदार आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत, कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत, हे सगळं चालू होतं. अचानक तिकडे हा निरुपम आला आणि तो फोनवरती कोणाशी तरी बोलत होता. ते मला कळलं की तो उद्धव ठाकरेशी बोलतो. आणि मग तिकडे सगळी माहिती घेणं चालू होतं की काय चालू आहे, काय नाही होत आहे, कोणत्या झोपड्या दाखवत आहेत, मग आपली काय वाट लावत आहेत का, काय करतोय राज ठाकरे. म्हणजे प्रकरण इथपर्यंत गेलं की बाळासाहेबांनी त्या कार्यक्रमाला यावं की न यावं इथपर्यंत वेळ आली. याच संजय निरुपमला घेऊन हे फिरत होते. आज पण ठाण्यामध्ये ह्यांची होर्डिंग्स लागली आहेत, उत्तर भारतीयों के सम्मान में शिवसेना मैदान में. या सगळ्यांना ह्या अगदी शिल्लक लोकांना आश्रय देऊन यांनी इतके आता हे मोठे केले. तर एकूणच राजनी फटाक्यांची माळ घातलेली दिसते. मुंबईत छटपूजा उद्धव ठाकरेंनी सुरू केली असं राज यांचं म्हणणं आहे. निरुपम उद्धव यांच्या गळ्यातला त्या काळी ताईत होता, अशा प्रकारचं वक्तव्य आपण बघतोय की राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. संजय निरुपम यांना देखील राज ठाकरेंनी आव्हान दिलंय. अबू आझमींवर देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. संजय निरुपमला शिवसेनेनंच मोठं केलं अशा प्रकारचं वक्तव्य अतिशय महत्वाचं आता आपण बघतोय की राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं. संजय निरुपम यांना शिवसेनेनंच छटपूजा करायला लावली आणि ज्या तऱ्हेनं ही माजोरडी वक्तव्य त्यांनी केलेली आहे अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत आणि उत्तर भारतीय कुत्र्यांना वेळीच आवर घाला अशा प्रकारचे आपण बघतोय आव्हान आता काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केलं आहे. एकदा जर का मराठी माणूस पेटला तर या मुंबईमध्ये दंगली होतील अशा प्रकारचं देखील आपण बघतोय पत्रकार परिषदेत मोठ्या तऱ्हेनं त्यांनी बोलून दाखवलं आणि अर्थातच वक्तव्याचा विपर्यास केला तर याद राखा असं देखील राज ठाकरे यांनी हिंदी चॅनल्सला उद्देशून म्हटलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की नेहमीच आपण बघतो की मी जे काही बोलतो त्याचा विपर्यास करून हिंदी चॅनलला दाखवलं जातं आणि अर्थातच टीआरपी कुठेतरी मिळावा आणि म्हणून या प्रकारे केलं जातं. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये आपण बघतोय की उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात दररोज लोक येत असतात. 48 संपूर्ण राज्यामध्ये अगदी छोट्या जिल्ह्यांमध्ये देखील आपण बघतोय की 48 अशा प्रकारच्या गाड्या अगदी बिहार झारखंडमधून येत असतात आणि गाड्या भरभरून येतात, मात्र जाताना मात्र कोणी दिसत नाही असं महत्वाचं वक्तव्य राज ठाकरे यांनी आत्ताच्या पत्रकार परिषदेत केलं. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जेव्हा झी 24 तासमध्ये गेस्ट एडिटर म्हणून आले होते आणि त्याच वेळेस निरुपम यांनी एक अतिशय महत्वाचं वक्तव्य केलं होतं की या लोकांनी सिक्युरिटी शिवाय मुंबईत फिरून दाखवावं आणि या वक्तव्यावर त्याच वेळेस राज म्हणाले होते की आता मी काही बोलू इच्छित नाही, मात्र दिवाळीनंतर मात्र मी निश्चितच फटाके फोडीन. आणि आज आपण बघतो की एक प्रकारे राजनी फटाक्यांची माळच घातली आणि कुठेतरी शिवसेनेला देखील त्यांनी टार्गेट केलेलं दिसतंय, कारण या लोकांना मोठं करण्यामध्ये शिवसेनेचा हात असल्याचे देखील राज ठाकरे यांनी आताच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. संजय निरुपम यांना देखील शिवसेनेनंच मोठं केलं. अगदी छटपूजा सुद्धा शिवसेनेनं सुरू करायला लावली आणि आज आपण बघतोय की छटपूजा जी आहे त्यांनी स्वरूप जे आहे त्या काळात एक वेगळं स्वरूप होतं, पण आज आपण बघतोय की तो राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून छटपूजेचा उपयोग केला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की उत्तर भारतीय नेत्यांनी वक्तव्य केले होते आणि अर्थातच ते राजकीय हेतूनं प्रेरित अशीच काहीशी वक्तव्य होती आणि अतिशय एक जे वक्तव्य जे अर्थातच राज ठाकरे यांना देखील आवडलं नाही की आपण जर का काम थांबवलं तर अर्थातच मुंबई थांबेल आणि त्यामुळे आज आपण बघतोय की राज ठाकरे संतापूनच एकूण
एकूणच अशा प्रकारचे वक्तव्य आपण करू नये आणि जर का अशा प्रकारे आपण वक्तव्य केलं तर मराठी माणूस, माझा मराठी माणूस पेटून उठेल आणि उद्या मुंबईमध्ये दंगली देखील होऊ शकतात. अशा प्रकारचं वक्तव्य आत्ताच काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केलंय. हिंदी मीडियाला